नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपले मनस्वी स्वागत करतोय। बघा, फक्त 10वी पास विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आपल्याला भेटत आहे। 10वी झालेलाच विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो आणि त्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरू शकतो, सरकारी नोकरी मिळवण्याचं। गव्हर्नमेंट जॉब आपल्याला या ठिकाणी आरबीआय कडून ऑपॉर्च्युनिटी सुवर्ण संधी आलेली आहे, फक्त आणि फक्त 10वी पास विद्यार्थ्यांसाठी। लक्षात ठेवा, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी आरबीआय कडून आपल्याला ही सुवर्ण संधी या ठिकाणी पाहायला मिळते। आपण काय आहे ती बघूया। तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो, आपण जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर आता महाराष्ट्र शासनाचे जे काय मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ आहेत, त्यामध्ये मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भरती निघालेली आहे। त्यामध्ये सर्वाधिक जागा शिपाई आणि क्लर्कच्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, त्याकरता इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ही बॅच, रेकॉर्डेड बॅच आपण उपलब्ध करून दिली। क्लर्कची बॅच आहे फक्त 499 रुपयामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे। बघा, रेकॉर्डेड बॅच आहे आणि ही बॅच विद्यार्थी मित्रांनो मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता हा जो काही कोर्स सिलेबस आहे त्याला धरून या ठिकाणी फोकस केलेली बॅच आहे। त्यानंतर शिपाई पदाकरता सुद्धा 99 रुपयामध्ये आपण ही बॅच उपलब्ध करून दिली, फक्त 99 रुपयामध्ये। बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागातील विद्यार्थी जो आहे त्याच्यापर्यंत हे शिक्षण पोहोचावं स्पर्धा परीक्षेचं आणि त्याचं देखील नोकरीचं स्वप्न सत्यामध्ये उतरावं, त्याकरता ही फी एकदम अल्प दरामध्ये, परंतु विद्यार्थी मित्रांनो तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ह्या दोन्ही बॅच, रेकॉर्डेड बॅच तयार केलेल्या आहेत। विद्यार्थ्यांना यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच या मार्गदर्शक ठरणार आहेत। ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। त्यामध्ये ह्या रेकॉर्डेड बॅच आपल्याला उपलब्ध आहेत। आपल्याला जर काय अडचण आली तर 9226016161 या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो बघा, आता आपण काय पाहतोय की 10वी पास विद्यार्थ्यांना जे काय आरबीआय कडून संधी आलेली आहे त्यांच्याकरता आता बघा, अभ्यास तर करावाच लागतो। अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता असते किंवा जिथं संधी उपलब्ध होत आहेत त्या संधी देखील आपल्याला माहिती असायला पाहिजेत। आता ही फक्त 10वी पास विद्यार्थ्यांपर्यंत ही हा व्हिडिओ पोहोचवा, कारण विद्यार्थी मित्रांनो कसं असतं माहितीये का, जब पढ़ते पढ़ते रातें जब छोटी लगने लगे ना तब समझ जाना की अगली बारी तुम्हारी है, अगली बारी तुम्हारी है, असं म्हटलं जातं की अभ्यास हा आपल्याला यशापर्यंत घेऊन जात असतो। आपण बघूया की काय आहे आपल्याला सुवर्ण संधी या ठिकाणी। बघा, जागा आहेत 572। किती जागा आहेत? 572। पदाचं नाव काय आहे? ऑफिस अटेंडंट। टोटल जागा 572 पदावरती। ते वर्गीकरण या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये नोकरीचं ठिकाण असल्यामुळे ते वर्गीकरण मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवेल। बघा, शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी, पदवीधर आणि उच्च शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत। या ठिकाणी हे सगळं महत्वाचं लक्षात घ्या। त्यामुळे ही जी सुवर्ण संधी आहे ती फक्त 10वी पास विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे। आता वयाची अट बघा, तारीख लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2026। 1 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचं वय 18 वर्ष वय पूर्ण असावं, कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25 वय त्याचं पूर्ण असावं। आता ही सूट कुणासाठी या ठिकाणी दिलेली आहे बघा, लक्षात ठेवा, एससी आणि एसटीचा विद्यार्थी 5 वर्ष सूट आहे। म्हणजे एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 वर्ष म्हणजे वयाच्या 30 वर्ष वयापर्यंत तो अर्ज दाखल करू शकतो। किती? 30 वय झालेला विद्यार्थी अर्ज करू शकतो। त्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गात येणारा जो काही विद्यार्थी आहे त्यांना 3 वर्षापर्यंतची सूट आहे। 25 आणि 3 28 वय असलेला ओबीसीचा माझा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, वय कुणाला किती आहे, सूट किती आहे, ओपनचं हे वय असणार आहे। ओपन मधून जो विद्यार्थी अर्ज दाखल करीन किंवा एससी एसटी आणि ओबीसी सोडून इतर प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 18 ते 25 वर्ष वयमर्यादा असणार आहे। आता नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे, ठीक आहे, आणि प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळ्या जागा त्यांनी वाटून दिलेल्या आहेत, कास्टनुसार, प्रवर्गानुसार, ते आपण पुढे बघूया। त्यानंतर फी फॉर्म भरण्यासाठी 450 रुपये फी या ठिकाणी असणार आहे। एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी या प्रवर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त 50 रुपये फी या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे। लक्षात ठेवा, 450 रुपये जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या प्रवर्गासाठी, आणि एससी एसटी साठी आणि पीडब्ल्यूडी साठी फक्त 50 रुपये फी या ठिकाणी आहे। बघा, आता ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज हे ऑफलाईन नाही, ऑनलाईन असणार आहेत। वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला तो अर्ज दाखल करायचा आहे। त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती 4 फेब्रुवारी आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इनमिन फक्त 20 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत। 20 दिवसामध्ये अर्ज दाखल करा, जे काही डॉक्युमेंट असते ते डॉक्युमेंट काढून ठेवा आणि अर्ज दाखल करा।
ही संधी पुन्हा एकदा आपल्याला परत मिळणार नाही. मित्रांनो, आलेल्या संधीचं सोनं करणं हे तुमचं काम आहे. त्याकरता अभ्यास देखील तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर जी काही परीक्षा आहे ती 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी परीक्षेची तारीख सुद्धा या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी लक्षात ठेवा. परीक्षा पण लगेच होईल आणि रिझल्ट पण लगेच लागेल, कारण हे शेड्यूल या ठिकाणी पूर्णपणे नियोजित आहे, ठरलेलं आहे. 28 फेब्रुवारी रोजी तुमची ही परीक्षा होणार आहे. त्यानंतर बघा, आपण जी काही मेन ऍडव्हर्टाइज आहे ते ऍडव्हर्टाइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून. बघा, आता 572 पोस्ट आहेत. पोस्टचं नाव आहे ऑफिस अटेंडंट. ओके, आरबीआयची जी काही वेबसाईट आहे, बँकेची वेबसाईट बघा, rbi.org.in ह्या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व डिटेल या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आता यामध्ये सुद्धा काय सांगितलं, मी जे महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सांगितलेल्या आहेत ते बघा. इलिजिबिलिटी या ठिकाणी दिलेली आहे पोस्टसाठी. काय आहे, कसं आहे, या ठिकाणी तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे तेच 10वी पास वरती विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे तुमचं हे सगळं त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी घेतलं जाणार नाही. मोड ऑफ ऍप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचे आहेत. बघा, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे वेबसाईटची लिंक ही 15 जानेवारी पासून चालू होते. बघा, ते 4 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करता येणार आहेत. पेमेंट जे काय आहे ते 15 जानेवारी पर्यंत ते 4 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येईल. आता लगेच जी काय टेंटेटिव्ह डेट आहे ती टेस्टची, ऑनलाईन टेस्टची, ती पण 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या दिवशी तुमची एक्झाम होणार आहे. बघा, त्यानंतर आपण पुढे जाऊन बघूया. भरपूर त्यांनी या ठिकाणी व्हॅकन्सीचं जी काय आहे तो या ठिकाणी डिटेल चार्ट दिलेला आहे. डिटेल नोटीस या ठिकाणी बघा. आता महत्वाचं व्हॅकन्सी जशा पद्धतीने आहेत ते आपण या ठिकाणी संपूर्ण अहमदाबाद, बेंगलोर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर सगळ्यांच्या व्हॅकन्सी आहेत. आपण काय करूया, मुंबईसाठी ज्या काही व्हॅकन्सी आहेत त्या ठिकाणी बघूया. एससी साठी 0 व्हॅकन्सी आहेत. एसटी साठी 11 व्हॅकन्सी आहेत. त्यानंतर ओबीसी साठी 0 आहेत. त्यानंतर ईडब्ल्यूएस साठी 3 आहेत. त्यानंतर जनरल साठी 19 आहेत आणि टोटल जे आहेत ते 33 व्हॅकन्सी या ठिकाणी मुंबईसाठी आपल्याला उपलब्ध असणार आहेत. बघा, ज्यांचं नशीब असेल ह्या 33 विद्यार्थ्यांचं. त्यानंतर दिव्यांगांसाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या जागा बघायला मिळत आहेत. जास्त नाहीत पण आहेत, एकही रकान्यात त्यांचा शिल्लक नाही. 6 जागा दिव्यांगांसाठी असणार आहेत आणि 33 आणि 6 या ठिकाणी आपल्याला 39 जागा या मुंबईसाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बघा, त्यानंतर दिल्ली आहे, पटना आहे. सर्व राज्यात ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या ब्रँच आहेत त्या त्या ठिकाणी तुम्हाला वॅकन्सीज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे. सर्व डिटेल मी जे काही फॉर्म भरण्यासाठी वयोमर्यादा, पात्रता, त्यानंतर फी किती आहे, परीक्षेची तारीख, ह्या सगळ्या डेट तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अजून खोलपर्यंत जर याची डिटेल पाहिजे असेल तर ही पीडीएफ या ठिकाणी तुम्ही बघा. त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला ही पीडीएफ या ठिकाणी पाहायला मिळेल. आता जे काय तुम्हाला ऑनलाईन टेस्ट होणार आहे, ऑनलाईन टेस्ट सुद्धा देखील या ठिकाणी बघा. रिझनिंग आहे, रिझनिंग तर मग तुम्हाला थोडं मोठं करतो जेणेकरून तुम्हाला ते दिसेल. ओके, दिसेल आता. ओके, आता आपण बघूया जी काय टेस्ट आहे ती टेस्ट. त्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट मल्टिपल चॉईस असणार आहे, स्कीम सिलेक्शन. बघा, त्यामध्ये रिझनिंग 30 क्वेश्चन 30 मार्क. ओके, त्यानंतर जनरल इंग्लिश 30 क्वेश्चन 30 मार्क. जनरल अवेअरनेस 30 क्वेश्चन 30 मार्क. न्यूमेरिकल ॲबिलिटी 30 क्वेश्चन 30 मार्क. असे 120 क्वेश्चन 120 मार्क. 90 मिनिटासाठी तुमची ही टेस्ट या ठिकाणी घेतली जाईल आणि त्यातनं मिळणाऱ्या मार्कावरती तुमचं या ठिकाणी मेरिट लावलं जाईल. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, पे स्केल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी. सिलेक्ट कॅन्डिडेट ड्रॉ स्टार्टिंग, जे बेसिक वरती तुम्हाला जे स्केल आहे ते या ठिकाणी पाहायला मिळेल. ते स्केल या ठिकाणी तुम्हाला 24,250 असं पद्धतीने स्केल त्या ठिकाणी त्यांनी तुम्हाला स्टार्टिंग बेसिक पे तुम्हाला दिलेला आहे. या पद्धतीनं सर्व डिटेल बघा विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता. तुम्हाला मी फॉर्म भरण्यासाठी फी किती आहे ती सुद्धा देखील या ठिकाणी सांगितलेली आहे. वेगळं काही नाही. तुम्हाला डिटेलमध्ये जर माहिती हवी असेल तर यामधून तुम्ही ती घेऊ शकता. ओके, चालेल. विद्यार्थी मित्रांनो, भरपूर या ठिकाणी मोठी पीडीएफ या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. सर्व माहिती इथे सांगणं शक्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्वतः या ठिकाणी पीडीएफ चेक करा. सुवर्ण संधी आहे 10वी पास विद्यार्थ्यांसाठी. वयोगट 30 वर्षाच्या वयोगटामधील आतील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करेल. ओपनचा विद्यार्थी 25 वयोगटामध्ये असणारा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करणार आहे.
बघा अशा पद्धतीने ही 10वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून अभ्यास तर करावाच लागेल. आणि मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, जब पढ़ते पढ़ते रातें छोटी लगने लगे, जब पढ़ते पढ़ते रातें छोटी लगने लगे, तब समझ जाना कि अगली जीत की बारी तुम्हारी है. तब समझ जाना अगली जीत की बारी तुम्हारी है. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.